नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 8 जून आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, किनारपट्टीचा जर परिसर बघितला, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सावंतवाडी, मालवण, कणकवली, गारगोटी, निपाणी, संकेश्वरा या परिसरामध्ये जोर जास्त आहे. राजापूर आणि रत्नागिरी हा जो काही लगतचा परिसर आहे, कोल्हापूर या परिसरामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, साखरपा, माखजन, कोयना, पाटण हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जास्त आहे. इकडे सांगलीकडे जर बघितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता. सांगलीकडे जो थोडा कमी आहे, मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. मात्र सांगलीच्या दक्षिणेला जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे. आणि इकडे साताराकडे जर बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर मेदाव, सुरपूर, सौराट, शिशिंगे, अरळ, रहिमतपूर, कोरेगाव या काही लगतच्या काही परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो. सातारामध्ये देखील. इकडे पुणे जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे आणि सायंकाळच्या दरम्यान देखील पावसाचा जोर वाढतोय. पुण्यामध्ये जुन्नर, मंचर, चाकण, पुणे, राहू, दौंड तसेच हा जो काही परिसर आहे शिरोळ, कोटी या परिसरामध्ये देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय. आणि इकडे रायगडकडे जर बघितलं किनारपट्टीला तर रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये हा जो काही परिसर आहे, रायगड, मुरुड, जंजिरा, काशी, रेवदंडा, नागोठाणा, रोहा, अलिबाग, PN पेझरी हा जो सर्व परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला दुपारच्या दरम्यान विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो. सायंकाळच्या दरम्यान हलक्या सरींची शक्यता रायगड जिल्ह्याकडे आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. दुपारनंतर हलक्या मध्यम सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता आहे. ठाण्यामध्ये देखील या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. पालघर जिल्ह्याकडे मात्र ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे पालघरमध्ये. आणि मित्रांनो, नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि या ठिकाणी पावसाची शक्यता नाशिकमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. सायंकाळच्या दरम्यान नाशिकच्या काही भागामध्ये मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगरकडे जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान अहिल्यानगरकडे पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र जबरदस्त पाऊस जोर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील वाढतोय. तो सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान. कोपरगाव, श्रीरामपूरकडे जोर कमी आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. मात्र राहुरी, घोडेगाव, भगूर, पाथडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिणेला जोरदार पावसाची शक्यता आहे. राळेगाव, काडा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा हा जो काही लगतचा काही परिसर आहे, बिटकेवाडी, मिरजगाव, पारगाव, सुद्रुक, सुरेगाव, राळेगाव हा जो काही परिसर आहे, सुपे, आलियाने, श्रीगोंदा तसेच अहिल्यानगर, खंडाळा, सुपे, पारनेर, भालवणी या परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय. एकंदरीत बघितलं, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतो. साताराकडे देखील आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. सोलापूरकडे जर बघितलं, सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये इंदापूर, अकलूज, पिली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. तर पंढरपूर, माहूळ, चिलगाव, सोलापूर, अक्कलकोट या परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढतो आहे. या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम सरी. मात्र रात्रीच्या दरम्यान सोलापूरच्या पूर्व भागाकडे जोर वाढतोय. सोलापूर, अक्कलकोट आणि हा जो काही विल्सन, मुष्टी, वागदरी, आलूर हा जो काही सर्व परिसर आहे, सलगर या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि सांगली, कोल्हापूरकडे देखील पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. तर छत्रपती संभाजीनगरकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आहे. दुपारच्या दरम्यान जर बघितलं तर ढगाळ वातावरण राहील आणि सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होत आहे. तर हा जो काही परिसर आहे, भक्तापूर, दहीगावणे, पैठण, धाकेपाल या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. निंबे, जळगाव, गंगापूर आणि वैजापूरकडे देखील आज पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, सेंद्रामेडी, पिंपरी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि हा पाऊस बघायला मिळू शकतोय. उत्तर परिसरात जोर थोडा कमी आहे. दौलताबाद, एलोरा गुफा, देवगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, हातनूर, कन्नड, अंबाला, साईगाव आणि चाळीसगाव या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. फुलंब्री, रामगाव, पेशवरकडे हलक्या सरींची शक्यता आहे. तर जालना जिल्ह्याकडे जर बघितलं आज जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होऊन राहील. दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे, मात्र रात्रीच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो. जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जालना, अंबड हा जो काही लगतचा परिसर आहे, पानवाडी, तानवाडी, ईश्वरनगर, वडी, गुजरामसगाव, शिवता सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर बीड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. हा जो काही परिसर आहे, धारूर, केज, येळंज, सळा, आंबेजोगाई या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. धाराशिवकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कळंब, मासा, तारखेड, बूम तसेच येळशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बिलीम, तुळजापूर सर्वत्र विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. लातूर, औसा, निलंगा, शोणंतपाल, उदगीर विजांचा गडगडाट आणि या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अहमदपूर, मुखेड, कंधार हलक्या मध्यम सरी. परभणीकडे जर बघितलं, परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ होऊन राहील आणि पाऊस बघायला मिळू शकतो. परभणीकडे हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता. परभणीमध्ये झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पालम, पाथरी हा जो काही लगतचा परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, पेठुंबरी, भोकर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कंधार, अहमदपूर, मुखेड या ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि भाग बदलत पाऊस. हिमायतनगर, उमरखेड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. तर हिंगोलीचा परिसर जर बघितला तर हिंगोलीकडे आज दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जोरदार पाऊस आपल्याला हिंगोलीमध्ये, सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर तसंच औंढा नागनाथ विजांचा गडगडाट, मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये. तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्याकडे आज जर दुपारचे वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता नागपूरमध्ये फार काही नाही आणि सायंकाळच्या दरम्यान देखील हलक्या सरींची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया ढगाळ वातावरण राहील. जास्त हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. तसंच गडचिरोलीकडे जर बघितलं आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर मुरुमगाव, कापसी हा जो काही परिसर आहे, मुरुमगाव, कापसी विजांचा गडगडाट या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. मूल, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भांबरगड, आहेरी या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय. आज सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतर या ठिकाणी वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल. चंद्रपूरकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे, राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, भताडी, बुगस रोड, वलनी तसंच भद्रावती वनी, भद्रावती हा जो काही परिसर आहे, विजांचा गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मोहर्ली, कुटवाडा, वरोरा, चारगाव, बिके सर्वत्र विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतर जोर वाढतोय. आणि यवतमाळकडे जर बघितलं तर यवतमाळमध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर कमी आहे, मात्र यवतमाळमध्ये सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. यवतमाळ आणि चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी पेंढारी, पांढरकवडा, परवा, घाटांजी, मोहाडा, करंजी सर्वत्र, पतनबुरी सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे रुई, जवळ आणि देहाणी, साखरी दिग्रस हलक्या सरी आणि दरवा, लखेड, यवतमाळ, कलाम, जोतमाळा हलक्या सरी, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून हलक्या सरी, जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. अमरावतीकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरण तर अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही अमरावतीमध्ये. अकोलामध्ये मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकतात. अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर हलक्या सरी, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अकोट, तेल्हारा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. जोर कमीच आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वाशिममध्ये आज दुपारच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. वाशिमच्या दक्षिणेला पावसाचा जोर बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, बुलढाणाकडे जर बघितलं आज बुलढाणामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये फार काही पावसाची शक्यता नाही, मात्र सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान हलक्या सरी बुलढाणाकडे बघायला मिळू शकत आहे. खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे
तर आज दुपारनंतर जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून हलक्या सरी जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये धुळे, अंजंग, नवारी, बाबरे, बुरकुंड तसंच अंजाले हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. कोसंबे, साक्री हलक्या सरी बघायला मिळू शकते. नंदुरबारकडे आज पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे. ढगाळातून राहील. अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे नंदुरबार आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.